सेकंड ये मैदान देखेंगे, इधर देखिएगा, ये पहले 7 फीट का गहरा गड्ढा हुआ करता था। गवर्नमेंट ने मट्टी डाल के प्लान कर दिया, बीच में होम कुंड बना हुआ। इसका नाम है जौहर स्थल। यहाँ पर 3 बार जौहर हुआ। सबसे पहला जौहर हुआ 1303 में महारानी पद्मिनी का, जब अलाउद्दीन खिलजी ने आक्रमण किया था। रतन सिंह जी शहीद हो गए तो उनकी पत्नी पद्मावती थी। दूसरी बार हुआ अपना कर्णावती का, जब यहाँ के सुल्तान थे महाराणा सांगा, गुजरात के बहादुर शाह जफर ने आक्रमण किया था। तो राणा सांगा घायल हो चुके थे, शरीर पर 80 घाव हो गए थे, एक हाथ एक पैर एक आँख नहीं रही। तो उनकी पत्नी कर्णावती ने युद्ध जारी रखा और अपनी मदद के लिए हुमायूं को राखी भेजी। दिल्ली के सुल्तान थे हुमायूं, पर यहाँ के कुछ लोग गद्दार निकल गए। पहुँचने में 15-20 दिन देरी से पहुँचे, तो आने में देरी हुई हुमायूं को, वहाँ कर्णावती को जौहर करना। तीसरी बार हुआ 1567 में, वहाँ फूल का उनका जौहर। उस समय अकबर ने आक्रमण किया था। अकबर के पास काफ़ी विशाल सेना थी। यहाँ के राजा थे उदय सिंह, महाराणा प्रताप के पिताजी। तो उदय सिंह जी के सेनापति जयमल फट्टा ने उदय सिंह जी को समझाया कि अपन इनसे नहीं जीत पाएंगे, आप अपने परिवार सहित उदयपुर चले गए। तो उनको उदयपुर भेजा, यहाँ की सत्ता अपने हाथ में लेकर युद्ध जारी रखा। तो जयमल फट्टा शहीद हुए तो उनकी पत्नी फूलकवार उन्होंने जौहर किया। पहले के ज़माने में 2 प्रथा होती थी, सती प्रथा, जौहर प्रथा। नेचुरल अगर डेथ होती तो पत्नी पति के साथ चिता जल जाती, सती प्रथा कहा जाता था। युद्ध में अगर कोई शहीद हो जाता तो उसके 20 बच्चे अपना पाक करना समर्पित कर देते, क्योंकि उनकी देखरेख करने वाला कोई होता नहीं। ठीक है। तीसरा सामने मंदिर देखेंगे, समाधीश्वर महादेव मंदिर। 11वीं शताब्दी में परमार शासक महाराजा भोज ने बनवाया था, युद्ध के दौरान तोड़ दिया। तो 1485 में महाराजा मोकल ने दोबारा निर्माण कराया। पहले मूर्ति बनी, बाद में मंदिर बना हुआ। अच्छा। 9 फीट का मूर्ति है, ब्रह्मा विष्णु महेश का, मारने वाला, पालने वाला, बचाने वाला। ठीक है। चौथा पॉइंट, नीचे व्हाइट बोर्ड लग रहा है, वहाँ से नीचे सीधा उतरेंगे, पानी का टैंक बना है, उसका नाम है गौमुख कुंड। गाय की मूर्ति से पानी आ रहा है, कहाँ से आ रहा है, क्यों आ रहा है, किसी को नहीं पता। 12 महीने 24 घंटे एवरी सेकंड पानी आता है, मिनरल वाटर से भी बेस्ट। शिवलिंग के पास गिर रहा है। ठीक है। पानी इस किले पे 84 पानी के टैंक 84 सारे सूख जाएंगे तो भी उसी कंडीशन में पानी आता रहता है। नेचुरल पानी है, प्रकृति। ठीक है। जाना कहाँ से मैं बता देता हूँ, इधर आइएगा सब लोग, यहाँ से उतर के जाएंगे सब। ठीक है। हाँ हाँ। आपको इधर आना, खड़े ऊपर पार्किंग उधर नहीं जाना, ऊपर पार्किंग उधर नहीं जाना। ओके ओके, 40 मिनट का आपके पास टाइम है। ओके, बच्चों का ध्यान रखें, फिसलने जैसी भी है। नमस्कार मित्रांनो, आपण चित्तोडगड किल्ल्यावर आहोत। पहिल्या भागात आपण नवलाखा भांडार, राणाकुंभा महाल, कुंभश्याम व मीरा मंदिर व विजयस्तंभ पाहिले होते। आपण आता विजयस्तंभापासून पुढील ठिकाणे बघणार आहोत। या परिसरात विजयस्तंभ, जौहर स्थळ, गोमुख कुंड, समाधीश्वर महादेव मंदिर या ठिकाणांना भेट देणार आहोत। हा संपूर्ण जौहर स्थळाचा परिसर आहे। या ठिकाणी एकूण 3 मोठे जौहर झाले होते। हे जौहर स्थळाकडे येण्यासाठीचे पूर्वेकडील दार आहे। आपण गोमुख कुंडाकडे जात आहोत। उजव्या बाजूला मंदिरांचे अवशेष आहेत। समोर दूरवर आपल्याला किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसत आहे।
समोर हे जैन मंदिर आहे। या पायऱ्या उतरून आपण गोमुख कुंडाकडे जाणार आहोत। समोर हे आपल्याला गोमुख कुंड दिसत आहे। कुंडाचे दर्शन घेण्या अगोदर आपण या खोलीमध्ये आलो आहोत। या ठिकाणी महाराणी पद्मिनी उर्फ पद्मावती यांची मूर्ती आहे। या खोलीतूनच राजमहालाकडे जाणारा भुयारी रस्ता आहे, जो सध्या बंद आहे। त्या मार्गाने राजघराण्यातील स्त्रिया गोमुख कुंडामध्ये स्नान व पूजा अर्चा करण्यासाठी येत असत। आपण गोमुख कुंडामध्ये आलो आहोत। या किल्ल्यावर एकूण 84 तलाव आहेत। त्यापैकी हे गोमुख नावाचे तळे खास आहे। या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने पाणी असते। या ठिकाणी गोमुखातून पाणी येते व येथे असलेल्या शिवलिंगावर सतत अभिषेक करत असते। या ठिकाणी उन्हाळ्यात थंडगार व हिवाळ्यात गरम पाणी येते असे सांगतात। या ठिकाणी राजघराण्यातील स्त्रिया पूजा व स्नानासाठी येत असत। हे कुंड पवित्र मानले जाते व साधारण 50 फूट खोल आहे। आपण सुद्धा गोमुखाचे व शिवलिंगाचे दर्शन घेऊयात।
या ठिकाणावरून गोमुख कुंड व चित्तोडगड शहराचे दर्शन होते. या ठिकाणी हे अजून एका मंदिराचे अवशेष आहेत, ज्यावर उत्तम कलाकुसर केलेली आहे. आपण या पवित्र जौहर स्थळाजवळ आलो आहोत. या ठिकाणी पूर्वी 60 फूट खोल खड्डा होता, ज्यामध्ये तेल, तूप व लाकडे असत, जी जौहरच्या वेळेला प्रज्वलित केली जात असत. या किल्ल्यावर 3 मोठे जौहर झाले आहेत. सर्वप्रथम 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीचे आक्रमण झाले होते. त्यावेळेला महाराणी पद्मिनींच्या समवेत 16,000 स्त्रियांनी येथे अग्निप्रवेश करून प्राणांची आहुती दिली होती. दुसऱ्या वेळेला 1535 मध्ये बहादूर शहाच्या आक्रमणाच्या वेळेला राजमाता कर्णावती व सुमारे 13,000 महिलांनी जौहर केला होता. तिसरा जौहर अकबराच्या आक्रमणाच्या वेळी फुल कुंवर यांच्या नेतृत्वात 7,000 महिलांनी केला होता. परकीय आक्रमणाच्या वेळेला राजपूतांची आन बान शान व स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी राजपूत महिलांनी केलेले हे सर्वोच्च बलिदान आहे. होळी पौर्णिमेनंतर जी एकादशी येते, जी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते, त्या दिवशी येथे जौहर उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी जगभरातून राजपूत व राजघराण्यातील लोक या ठिकाणी जमा होऊन राजपूत स्त्रियांच्या आहुतीचे स्मरण करतात व त्यांना आदरांजली वाहतात. या ठिकाणी असलेल्या यज्ञकुंडात यज्ञ केला जातो.
आता आपण समाधीश्वर मंदिराजवळ आलो आहोत। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। हे मंदिर 11व्या शतकात परमार राजा भोज यांनी बांधले होते। अल्लाउद्दीन खिलजीने या मंदिराची तोडफोड केली होती। पुढे 1428 मध्ये राणा मोकल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। या समाधीश्वर मंदिरात एकाच दगडात कोरलेली 9 फुटी मूर्ती आहे, जी सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव, सृष्टी पालन करणारे भगवान विष्णू व सृष्टीचे नियंत्रण करणारे महेश म्हणजेच भगवान शंकर यांची त्रिमूर्ती आहे। या मंदिरावर खूप रेखीव सुरेख कलाकुसर व मूर्त्या आहेत। चला आपण आता मंदिरात जाऊन त्रिमूर्तीचे दर्शन घेऊयात। मंदिरामध्ये सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत। या मंदिरात त्रिमूर्ती आहे व मंदिराला 3 प्रवेशद्वार देखील आहेत। मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदीची मोठी मूर्ती आहे। मंदिरासमोरील अंगणातून गोमुख कुंडाचे दर्शन होत आहे। मंदिराच्या बाहेरील भिंतींवर देवी देवतांच्या मूर्त्या व नक्षीकाम केलेले आहे व मंदिराच्या प्रांगणात अनेक मूर्त्या आहेत। समोर हे अजून एक जोहर स्थळाकडे येणारे प्रवेशद्वार आहे। उजव्या बाजूला जोहर स्थळावरील सती स्थळ दिसत आहे। या प्रवेशद्वारावर सुद्धा खूप सुंदर नक्षीकाम केलेले आहे। अच्छा, या भागात आपण विजयस्तंभ, जोहर स्थळ, गोमुख कुंड व समाधीश्वर मंदिराला भेट दिली। पुढील भागात आपण किल्ल्यावरील अजून ठिकाणे बघूयात। भेटूयात लवकरच। तोपर्यंत नमस्कार। चला देशाटनाला।